नमस्कार मित्रांनो, भागवत चॅनल आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत की जेव्हा आई मुलांसाठी देवाला प्रार्थना करते तेव्हा त्या प्रार्थनेमध्ये खूप जास्त प्रमाणात शक्ती असते आणि ती शक्ती इतकी जास्त असते की देवाला त्या आईच्या प्रार्थनेला नाही म्हणता येत नाही। देव जो आहे तो प्रत्येकाकडे पर्सनली लक्ष देऊ शकत नाही। म्हणजे ज्या वेळेला देवाने बनवलेलं असेल मनुष्याला त्यावेळेला प्रत्येक मनुष्याकडे लक्ष देणं देवाला शक्य होत असेल का बरं? तर त्यासाठी म्हणून देवाने आईला निर्माण केलंय। आई पर्सनली आपल्या मुलाकडे लक्ष देऊ शकते। आई हा असा देव आहे की जो देवाकडून आपल्या मुलांसाठी वाटेल ते मागू शकतो। आईच्या प्रार्थनेमध्ये इतकी जास्त प्रमाणात शक्ती असते की ती त्यांच्या मुलांसाठी काहीही मागून घेऊ शकते आणि देवाला त्यावेळेला नाही म्हणता येत नाही। तर ज्या लोकांना मुलं मुली असतील त्यांच्या मित्रमैत्रिणींना त्यांनी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायचा आहे की जेणेकरून त्यांची आई त्यांच्या मुलांसाठी हा उपाय करू शकेल। तुम्हाला असं वाटतं का की तुमच्या मुलांनी किंवा मुलीने त्यांच्या जीवनामध्ये खूप पुढे जावं, ते खूप यशस्वी व्हावे, त्यांच्या जीवनामध्ये खूप ते इतके उंच पायरीवर जावे, इतक्या उंच मार्गाने ते जावे की त्यांचं यश आकाशाला उत्तुंग प्रमाणे हात लावेल, त्यांचं यश इतकं जास्त प्रमाणात वाढावं की आकाश सुद्धा त्यासाठी कमी पडेल। प्रत्येक आईला असं वाटतं की आपल्या मुलाने खूप यशस्वी व्हावं, तर त्यासाठीच हा उपाय आहे। काय करायचं आहे की कुठल्याही दिवशी 11 लवंगा घ्यायच्या आहे, 5 वेलदोडे, 1 तेजपान आणि 1 जायफळ घ्यायचंय। ते एका कापडामध्ये बांधून घ्यायचं, कापडामध्ये बांधून घ्यायचं, त्याची पुरचुंडी बनवायची आहे आणि ती तुमच्या लाडक्या मुला किंवा मुलीवरून 7 वेळेला उतरवून घ्यायची आणि त्यानंतर ती जाळून टाकायची। गॅसवर जाळा, चुलीत जाळा किंवा गौरी पेटवून त्यावर जाळवा किंवा काही पण करा, पण उतरवून झाल्यानंतर ते जाळणं अत्यंत आवश्यक आहे की ज्यामुळे त्यांच्या जीवनामधले जे ऑब्स्टॅकल असतील, ज्या अडचणी असतील, ते सर्व त्या आगीमध्ये जळून नष्ट होईल। ही कृती फक्त आईनेच करायची आहे आणि फक्त आईच आपल्या मुलासाठी कल्याणासाठी हे सगळं करू शकते। तर नक्कीच करून बघा। माहिती आवडली तर चॅनल लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओला कमेंट देखील करा की व्हिडिओ कसा वाटला। चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।